चीनच्या आपण एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे वळतो आहोत। चीनकडून पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न झालेला आहे। भारतीय सैनिकांनी प्रयत्न हाणून पाडलेला आहे। 29 ऑगस्टच्या रात्रीची ही घटना आहे। चीनकडून पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न 29 ऑगस्टच्या रात्री झाला, मात्र भारतीय सैनिकांनी तो हाणून पाडला। ही बातमी समोर येते। महत्त्वाची ही बातमी आहे। पुन्हा चीनकडून आगळीक करण्याचा प्रयत्न केला जातो आहे। भारताला भारतीय सैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला जातो आहे, पण भारतीय सैनिक सतर्क आहेत, सावध आहेत। त्यामुळे अर्थातच भारतीय सैनिकांकडून हा प्रयत्न म्हणजे चीनच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला गेलेला आहे। 29 ऑगस्टच्या रात्री चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय सैनिकांनी तो प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। प्रशांत, काय अपडेट? चीनच्या PLA या जी त्यांचं जे लष्कर आहे त्या लष्कराच्या वतीने 29च्या रात्री आणि 30च्या पहाटेच्या दरम्यान या दोन्ही देशांमध्ये जो करार आहे, चीन आणि भारतामधला करार, हे निश्चित LOC निश्चित केलेली आहे। ती LOC पार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चीनच्या लष्कराने केला होता। हा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडलेला आहे। चीनच्या प्रिव्हेंटिव्ह मिलिटरी अभियानाद्वारे यथास्थिती जी सध्या लडाखमध्ये यथास्थिती आहे ती बदलण्याचा प्रयत्न केला आहे। बांगोंगच्या दक्षिणेमध्ये ही चीनची कारवाई झालेली आहे। भारतीय सैन्याला जेव्हा या प्रकारची माहिती पुढे आली की भारतीय सैन्याला जेव्हा हालचाली टिपल्या गेल्या चीनी सैन्याच्या, त्यानंतर यांचा चीनचा हेतू पूर्ण होऊ नये म्हणून भारतीय लष्कराने कारवाई केली आणि त्यांना हा जो प्रयत्न होता घुसखोरी करण्याचा तो प्रयत्न हाणून पाडलेला आहे। सध्या दोन्ही देशांच्या ब्रिगेड कमांडरमध्ये ज्याला फ्लॅग मीटिंग म्हणतात, त्याला ध्वजसभा संबोधलं जातं, अशा फ्लॅग मीटिंग सध्या सुरू आहे। पण हा प्रयत्न वारंवार चीनचा प्रयत्न असतो की लडाखच्या भागांमध्ये एक प्रकारे घुसखोरी करण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न भारतीय लष्कराने पुन्हा एकदा हाणून पाडलेला आहे। नक्की, धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।